डेंग्यूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका. पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना हे पत्र पाठवण्यात आलंय. पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. डेंग्यूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका. पुणे महापालिकेने आता खासगी रुग्णालयांना हे पत्र पाठवण्यात आलं, कारण सर्रासपणे डेंग्यूच्या रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याचे अनेक प्रकार समोर येतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे महापालिकेने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. पुणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना, प्रायव्हेट हॉस्पिटलला हे लेटर पाठवलंय. पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते आणि त्या दृष्टीने आता पुणे महापालिकेने खासगी रुग्णालयांना हे पत्र पाठवलं. बातमी पुण्यातून आहे. पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवली. 12 हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने निलंबित करण्यात आले. 3.48 लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा हा जप्त करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात मोठी कारवाई केली. ही कारवाई करत तब्बल 12 हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्य व्यावसायिक आस्थापनांचे परवाने हे तात्काळ निलंबित केले. त्यामुळे पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई पाहायला मिळते. रिक्षा चालकांना 15 ऑगस्ट पूर्वी मराठी शिकणे बंधनकारक, अन्यथा कडक कारवाई. आरटीओ कार्यालयात अमराठी रिक्षा चालकासाठी आता मराठी शिकण्याचे विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुणे आरटीओ कार्यालयामध्ये आतापर्यंत 30 मराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलंय. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेकडून हे प्रशिक्षण दिलं जात आहे. रिक्षा चालकांना 15 ऑगस्ट पूर्वी मराठी शिकणे हे बंधनकारक करण्यात आलंय. खरं तर एक अतिशय कौतुकास्पद आणि चांगली मोहीम राबवण्यात आली. यापूर्वी सुद्धा या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि या माध्यमातून बऱ्याच रिक्षा चालकांना मराठी भाषा अवगत झाली आणि त्यामुळे संवाद साधण्यास सुलभ होईल अशा प्रकारचा मानस हा सरकारचा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने देवेंद्र जन्मोत्सव हरित महोत्सव अंतर्गत मराठवाड्यात तब्बल 5 लाख वृक्ष लागवडीच्या अभियानाचा शुभारंभ झालाय. माजी आमदार संजय केणेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत असून ऑरिक सिटी समोर पहिल्याच दिवशी तब्बल 5,000 रोपांची लागवड करण्यात आली. देवेंद्रजीचे जन्मोत्सव हरित महोत्सव हा 7 दिवसाचा सप्ताह आम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावतोय. निश्चितपणे प्रत्येक समाजाच्या घटकाला घेऊन, प्रत्येक वर्गाला घेऊन, प्रत्येक खऱ्या अर्थाने शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय असो, सगळ्यांना प्रेरित करून आम्ही 5 लाख वृक्षाचा कार्यक्रम आम्ही 7 दिवसात करतोय. यामध्ये वृक्षदिंडी आहे, शपथपत्र आहे, शपथ घेण्याचं काम सुद्धा आम्ही या वृक्षाच्या बाबतीत करत आहोत. संगोपन, संवर्धन आणि संरक्षण ही त्रिसूत्री हाती धरून आम्ही हे वृक्षारोपण करीत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.